मेंढपाळाचा मुलगा धनगर समाजातून आलेला आज प्रस्थापित लोकांना सुद्धा जमत नाही। काय काय अडचण येत आहेत ते मला माहिती आहे, मी खेळणार आहे। कारण या बीड जिल्ह्यामध्ये ताईचा आणि भाऊचा आशीर्वाद घेऊन मी निघालेलो आहे। त्यामुळे मी या निवडणुकीतून माघार घेईल अशी कुणीही काही कल्पना करू नये। मी 100% लढणारच आहे। फक्त आपल्या आशीर्वादाची गरज आहे। आपण आम्हाला या ठिकाणी आशीर्वाद द्यावेत, या मतदारसंघाची सेवा करण्याची संधी द्यावी। जर का आपण या ठिकाणी मला काम करण्याची संधी दिली तर एक विकासाचा चांगला अजेंडा घेऊन आपण येणाऱ्या काळामध्ये या माजलगाव मतदारसंघामध्ये येणार आहे। हा माजलगाव मतदारसंघ आपण पाहतोय, माजलगावकडे जर आपण खाली गेलं तर एकदम सुपीक रामरावजी त्या ठिकाणी जमिनी येतात आणि अर्धा जर माजलगाव मतदारसंघ पाहिला तर एकदम डोंगराचा भाग आहे। तुम्ही आम्ही या ठिकाणी ऊसतोडीला जातो, आपले वडीलधारी मंडळी आपण या ठिकाणी गावामध्ये ठेवतो आणि तरुण वर्ग आपला ऊसतोडीला जातो। खऱ्या अर्थाने हे तुमचं आमचं भूषण नाहीये। आपल्याला याच्यासाठी खूप काही करावं लागेल, प्रयत्न करावे लागतील। येणाऱ्या काळामध्ये आपण एक चांगला अजेंडा या मतदारसंघामध्ये घेऊन येतोय। नवतरुणासाठी आपल्याला हाताला तर काम द्यायचं आहे, परंतु खऱ्या अर्थानं नवतरुणांना या माजलगाव मतदारसंघामध्ये राजेभाऊ 10,000 लोकांना आपल्याला उद्योजक करायचे। बरेच उद्योग आपल्याला या ठिकाणी करता येतात। अनेकांना प्रश्न पडतो उद्योग करायला आमच्या पैसे कुठं कोट्यावधी रुपये आहेत, परंतु आपल्याला लाखो रुपयामध्ये काही छोटे उद्योग असतात। पोल्ट्री सारखे पोल्ट्री कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे, गोट फार्मिंग आहे, असे अनेक छोटे छोटे उद्योग 22 लाखांमध्ये चालू करतात। शासनाची सबसिडी घेता येते, त्या ठिकाणी बँकेचं लोन घेता येतं। खऱ्या अर्थानं हे काम जुन्या पुढाऱ्यानं करायला पाहिजे होतं। आज 100% सबसिडी आज एससी आणि एसटी साठी आहे, तुमच्या आमच्यासाठी ओबीसीसाठी 80% सबसिडी आहे। हे काम खऱ्या अर्थानं जुन्या लोकप्रतिनिधीने करायला पाहिजे होतं, परंतु सामान्य कुटुंबातला माणूस मोठा झाला नाही पाहिजे। सामान्य कुटुंबातला माणूस जर मोठा झाला तो विचारानं प्रगल्भ होईल आणि नंतर मग आपल्या तो पाठीमागे फिरणार नाही। आपल्या पाठीमागे नाही फिरला तर आपल्याला कार्यकर्ते कमी पडतील आणि आपली दुकानदारी चालणार नाही। खऱ्या अर्थानं अशा पद्धतीने ह्या लोकांना राजकारण केलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये खूप काही लोक येणार आहेत, मीही या ठिकाणी येणार आहे नंतर।